एका छोट्याशा गावात माधव नावाचा गरीब कुंभार आपल्या आई शारदा सोबत राहत होता। लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे सगळ्या कामाचे ओझे माधववर आले होते। माधव स्वतःच्या मेहनतीने मातीची भांडी तयार करत असे आणि गावात विकत असे। त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता। एक दिवस, माधव मुला, तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीस, जरा थांबून 2 घास तरी खाऊन घे मुला। आई, जोपर्यंत ही भांडी तयार होत नाहीत तोपर्यंत मी जेवण करणे बरोबर नाही। आज सगळं काम पूर्ण करावं लागेल आई, नाहीतर बाजारात विकायला काहीही उरणार नाही। पण मुला, सकाळपासून तू फक्त पाणीच प्यायले आहेस, अंगालाही साथ द्यावी लागते। उपाशी पोटी किती वेळा काम करशील? आई, मेहनत करणाराचं पोटही त्याच्या कष्टाकडे पाहून शांत होतं। आधी ही भांडी बनवतो, मग तुझ्या हाताची भाकरी खातो। हे बोलून शारदा उठून चुलीकडे जाते। त्याच गावात धनीराम नावाचा एक सेठ राहत होता, जो माधवकडून भांडी स्वस्तात घेत असे आणि ती महागात लोकांना विकत असे। मग धनीराम सेठचा एक नोकर म्हणतो, मालक, आजची सगळी भांडी विकली गेली आहेत। चला आज माधवकडून काही भांडी घेऊन येऊ। ऐकलं आहे तो फार चांगली भांडी बनवतो। सेठ धनीराम आणि त्याचा नोकर माधवच्या घराकडे निघतात। तेथे पोचल्यावर सेठ धनीराम माधवला म्हणतो, अरे ओ माधव, ऐकलं आहे की यावेळी तुझ्या कारागिरीत आणखी निखार आला आहे। सेठजी, मी यासाठी खूप मेहनत करतो, देवाची कृपा अशीच राहिली तर माझं भाग्यच। देवाची कृपा नंतर बघेन, आधी हे सांग, माझ्यासाठी चांगली आणि मजबूत भांडी बनवू शकशील का? हो सेठजी, नक्की बनवीन। किती भांडी हवीत? सेठ धनीराम म्हणतो, 50 मोठी भांडी। पण ऐक, जर एखादं भांड तुटले किंवा खराब निघालं तर मी पैसे देणार नाही। आणि आणखीन एक, ही भांडी 3 दिवसात तयार करायची आहेत। सेठजी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला सुंदर आणि मजबूत भांडी तयार करून देईन। सेठ धनीराम मान हलवून निघून जातो। माधव आईकडे पाहतो, तिच्या चेहऱ्यावर आशेची हलकीशी स्मित रेषा उमटते। शारदा चुलीपाशी उठून माधव जवळ येते। मग शारदा म्हणते, 50 भांडी एका आठवड्यात, हे कसे होणार? अरे राम। मग माधव म्हणतो, मेहनतीने सगळं काही शक्य आहे आई, आपण जर रात्रंदिवस मेहनत केली तर हे काम नक्कीच होईल। मग शारदा म्हणते, ठीक आहे मुला, मीही तुझ्यासोबत बसून काम करेन। तुझा हात मातीमध्ये असेल तर माझा हात चाकाजवळ असेल। मग माधव म्हणतो, आई, तुझी साथ आणि विश्वास मला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकते। मग आई आणि मुलगा आपली गरिबी विसरून कामात गुंतून जातात। चाकावर मातीची भांडी तयार होत राहतात आणि त्यांच्यासोबत त्यांची स्वप्न आणि आशा देखील वाढत राहतात। मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची पहिली किरण फुटताच माधव आणि त्याची आई पुन्हा कामाला लागतात। घडे बनवून तयार होऊन गेले आहेत, आता त्यांना शिजवण्यासाठी भट्टीत ठेवायचे आहे। माधव, जरा नीट ठेव मुला, कुठला घडा फुटू नये। हो आई, हे घडे आपल्या मेहनतीची ओळख आहे, त्यांचे सही सलामत राहणे हाच आपल्या मेहनतीचा खरा फळ आहे। माधव एक एक करून सगळे घडे भट्टीत ठेवतो आणि आग लावतो। भट्टी पेटू लागते आणि हळूहळू आग जोर धरू लागते। असाच पूर्ण दिवस निघून जातो। मग रात्रीच्या वेळी अचानक जोराची वादळ आणि पाऊस सुरू होतो। माधव आणि त्याची आई शारदा घाबरून बाहेरच्या दिशेने धावतात। बघा, हे वादळ आणि पाऊस कुठे भट्टीला नुकसान पोहोचवू नये। हे देवा, हे काय होत आहे? जर भट्टी विझली आणि घडे फुटले तर सगळं उद्ध्वस्त होईल। माधव धावत भट्टीकडे जातो, पण जोराच्या वाऱ्याने आणि पाण्याने आग हळूहळू विझू लागते। काही घडे पडून फुटतात,
माधव भट्टी वाचवायचा खूप प्रयत्न करतो, पण निसर्गाच्या मारापुढे त्याची मेहनत हतबल दिसत होती. त्यानंतर पाऊस थांबतो. माधव भट्टीजवळ बसलेला तुटलेली माती हातात घेऊन उदास बसलेला असतो. बाजूलाच उभी असलेल्या माधवच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात. मुला, काही घडे वाचलेत ना? नाही आई, निम्म्याहून जास्त घडे फुटले आहेत. आता सेठ धनीरामला काय उत्तर देऊ? नाही मुला, आपण पुन्हा प्रयत्न करू. जिथे हिम्मत असते तिथे मार्गही मिळतो. हो आई, मेहनत करणारे कधीच हार मानत नाही. मी सुद्धा हार मानणार नाही. माधव पुन्हा चाकाजवळ जाऊन बसतो आणि नवे घडे बनवू लागतो. त्याची आई सुद्धा त्याच्यासोबत बसून कामाला लागते. मुला, अजून किती घडे बनवावे लागतील? किमान 30 घडे अजून बनवावे लागतील आई, नाहीतर सेठ धनीराम पैसे देणार नाही आणि आपल्याजवळ खाण्यासाठीही काही उरणार नाही. तर मग उशीर कसला? चल, आपण दोघं मिळून रात्रंदिवस एक करूया. दोघंही खूप मन लावून मेहनत करू लागले. माधव चाकावर वेगाने काम करू लागतो आणि त्याची आई घडे सांभाळू लागते. अशा प्रकारे 3 दिवस निघून जाता. घडे तयार झालेले होते. माधव आणि त्याची आई त्यांना भट्टीत शिजवायला ठेवतात. हे देवा, यावेळी आमची मेहनत सफल कर. जर खरी मनापासून मेहनत केली असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळेल आई. मग भट्टी पेटते. यावेळी माधव आणि त्याची आई पूर्ण खबरदारी घेतात. ते पूर्ण रात्र जागून भट्टीची देखभाल करतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी भट्टी थंड होते. माधव आणि त्याची आई घडे बाहेर काढतात. मुला, यावेळी सगळे घडे छान झालेत. हो आई, आपल्या मेहनतीचे चीज झाले. माधव बैलगाडीत घडे चढवतो. बाजूला उभी असलेली त्याची आई त्याला म्हणते, मुला, सेठ धनीरामला घडे आवडतील ना? हो आई, जर मेहनत खरी असेल तर त्याला योग्य मूल्यही मिळेल. त्यानंतर माधव बैलगाडी घेऊन सेठ धनीरामच्या घराकडे निघतो. आई दारात उभी राहून प्रार्थना करते. माधव आपल्या बैलगाडीत घडे घेऊन सेठ धनीरामच्या हवेलीपाशी पोचतो. तिथे पोचून माधव काही घडे उतरवून सेठ धनीराम समोर ठेवतो. हा, घडे तर खूप छान दिसत आहेत, पण त्यांची मजबूती तर तपासावी लागेल ना? सेठ घड्यांना नीट पाहतो. सेठ नोकराला इशारा करतो. नोकर एक घडा जमिनीवर हलकेच आपटतो. घडा सही सलामत राहतो. हो, छान माल तयार केला आहे. पण बस माधव, तू तर जाणतोस यावेळी बाजारात भाव खूप कमी आहे. मी तुला पूर्ण 50 घड्यांचे फक्त अर्धेच पैसे देऊ शकतो. माधव थपकून सेठकडे पाहतो. आईची मेहनत, उपासमारी आणि गेलेल्या रात्री त्याच्या डोळ्यासमोरून फिरू लागतात. पण सेठजी, आमच्या मेहनतीचा पूर्ण हक्क बनतो. आम्ही रात्रंदिवस एक केले आहे. हे घडे पूर्ण किमतीस पात्र आहेत. मेहनत तर सगळेच करतात माधव, पण सौदा तर बाजाराच्या हिशोबाने ठरतो. तुला द्यायचं असेल तर दे, नाहीतर पुन्हा दुसऱ्याला विकून टाक. जवळ उभी असलेली सेठची मुलगी नेहा हे सगळं पाहत होती की तिचा बाप बिचाऱ्या माधवची कशी फसवणूक करतोय. नेहाला माधव खूप आवडत होता आणि त्याच्याशी विवाह करायची तिची इच्छा होती, पण वडिलांच्या भीतीमुळे ती शांत होती. सेठचे बोलणे ऐकून माधवच्या डोळ्यात चिंता दिसू लागते. काही क्षण तो शांत राहतो, मग हळूच बोलतो, नाही सेठजी, मी या घड्यांचे पूर्ण पैसे घेईन, नाहीतर मी हे घडे दुसरीकडे विकेन. सेठ धनीरामला हे ऐकून राग येतो. हो, या गावात माझ्याशिवाय तुझे घडे कोण विकत घेणार? तू आपली औकात विसरलास का माधव? औकात मेहनतीने बनते सेठजी. मी माझ्या मेहनतीचे योग्य मूल्य घेईन. मग उशीर का होईना? माधव आपले घडे पुन्हा बैलगाडीत ठेवतो आणि काही न बोलता तिथून निघतो.
माधवला अशा प्रकारे जाताना पाहून नेहा खूप दुःखी होते आणि सेठ धनीरामही चिडून त्याला जाताना पाहतो. माधव बैलगाडी घेऊन बाजाराच्या मधोमध उभा राहतो. लोक इकडे तिकडे ये जा करत होते. तेवढ्यात काही ग्राहक माधव जवळ येतात. हे घडे कितीला द्याल कुंभारजी? भाऊ, घडे खूप चांगल्या मातीचे आहेत आणि खूप मजबूत व टिकाऊ आहेत. तुम्हाला योग्य भाव सांगतो. ग्राहक काही वेळ घासाघीस करतो आणि नंतर घडा विकत घेतो. हळूहळू अजून काही लोक येतात. तुम्ही तर फार छान घडे बनवले आहेत. मला देखील हवे आहेत. माझ्या घरातील जुने घडे फुटले आहेत. हळूहळू लोक माधवचे घडे विकत घेऊ लागतात. संध्याकाळ होईपर्यंत माधवचे सगळे घडे विकून जातात. तेवढ्यात तिथे एक व्यापारी येतो. व्यापारी झगमगते कपडे घातलेला असतो. तो माधवला म्हणतो, मी ऐकलं की तू सेठ धनीरामचा सौदा नाकारलास. खूप हिम्मतवान माणूस दिसतोस तू. हिम्मत नाही, फक्त माझ्या मेहनतीचे योग्य मूल हवे आहे साहेब. फार छान बोललास. मला माझ्या गावासाठी 500 घडे हवे आहेत आणि मी तुझ्या मेहनतीचे पूर्ण पैसे देईन. सांग, कधीपर्यंत बनवशील? हे ऐकून माधव खूप आनंदी होतो. मला एवढा मोठा अवसर मिळाला आहे. का नाही काही लोकांना सोबत घेऊन हे काम पूर्ण करावं. ऐका साहेब, यासाठी आम्हाला 20 दिवसांचा वेळ द्यावा लागेल. ठीक आहे, मी तुला 20 दिवसांचा वेळ देतो. लवकरच मला हे घडे तयार करून दे. त्यानंतर माधव आनंदाने घराकडे निघतो. उधर सेठ धनीरामचा नोकर त्याला माधवची सगळी बातमी सांगतो. मालक माधवने तर सगळे घडे चांगल्या किमतीत विकले. सगळे लोक त्याच्याकडून घडे घेऊन फार खुश आहेत आणि एका व्यापाऱ्याने त्याला 500 घडे बनवायला सांगितले आहे. मालक, जर असंच चालू राहिलं तर आपली तर दुकान बंद होईल. तुम्हाला काहीतरी करावं लागेल. हो, तू बरोबर बोललास. जर सगळे लोक त्याच्याकडून घडे घेऊ लागले तर आपली दुकान ठप्प होईल. पण तू काळजी करू नकोस. मी या माधवला असं होऊ देणार नाही. इकडे माधव घरी पोहोचतो. त्याची आई त्याला पाहून खूप आनंदी होते. मुला, तुला पूर्ण पैसे मिळाले ना? हो आई, आज आपल्या मेहनतीचे खरं फळ मिळालं आहे. आता आपले दिवस बदलू शकतात आई. सकाळची वेळ होती. माधवची आई चुलीवर जेवण बनवत होती आणि माधव आपली बैलगाडी दुरुस्त करत होता. माधवची आई ताटात जेवण वाढून माधवकडे येते. घे मुला, जेवण कर. त्यानंतर माधव जेवायला बसतो आणि त्याची आई सुद्धा त्याच्या जवळ बसते. मुला, पुढे काय करशील? आई, मला असं वाटतं की आता फक्त आपल्या गावात नाही तर आजूबाजूच्या गावातही आपले घडे विकले पाहिजेत. तिथे चांगले भाव मिळतील आणि आपल्या कलेची ओळखही वाढेल. आणि तेवढंच नाही आई, एका व्यापाऱ्याने मला 500 घडे बनवायला सांगितले आहे. हो मुला, ही तर फार चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी अजून जास्त घडे बनवावे लागतील. इतके घडे बनवण्यासाठी मला आणखीन मजुरांची मदत घ्यावी लागेल. मला हवं आहे की आपल्या गावातील इतर कुंभारही या कामात सहभागी व्हावेत. त्यानंतर माधव गावात जातो आणि आपल्यासारखे अजून काही कुंभारांना एकत्र आणतो. ऐका भाऊंनो, मला हवं आहे की आपण सगळे मिळून काम करूया. जर आपण आपले घडे दुसऱ्या गावात पोहोचवले तर आपल्याला चांगला नफा मिळेल आणि कुणी आपल्याला फसवूही शकणार नाहीत. पण माधव, दुसऱ्या गावापर्यंत घडे पोहोचवणं इतकं सोपं नाही. रस्त्यात खूप मोठा धोका आहे आणि जर तिथले व्यापारी आपल्याला फसवू लागले तर? बघा, जर आपण एकत्र येऊन काम केलं आणि नीट योजना बनवली तर आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. जो धोका आपण एकटे नाही पेलू शकत, तो एकत्र नक्कीच पेलू शकतो. सगळे कुंभार एकमेकांना पाहतात. काही क्षणाच्या शांततेनंतर एक कुंभार बोलतो. माधव बरोबर बोलतो आहे. आपल्याला सेठ धनीराम सारख्या लोकांच्या गरजेपासून बाहेर पडावं लागेल. मी याच्या सोबत आहे. मग सगळे कुंभार म्हणतात, आम्ही सुद्धा तयार आहोत. सेठ धनीरामचा नोकर चोरून साऱ्या गोष्टी ऐकतो आणि धावतच धनीरामकडे येतो.
मालक, आज माधवने गावातील सगळ्या कुंभारांना एकत्र करून घडे बनवण्याची योजना आखली आहे आणि ते लोक आजपासूनच काम सुरू करणार आहेत. मी या माधवला सोडणार नाही. ऐक, आपल्यासोबत काही लोकांना जमव आणि रात्रीच्या वेळी चोरून जाऊन सगळ्या भट्ट्या फोडून टाकू. मग पाहतोस की ही घडी कशी तयार होतात. इकडे माधव आणि गावाचे कुंभार मोठ्या प्रमाणावर घडे बनवायला लागतात. स्त्रिया देखील त्यांना मदत करतात. घडे बनवता बनवता संध्याकाळ होते. ते सगळे घडे शिजवण्यासाठी भट्ट्यात ठेवतात. रात्री जेव्हा सगळे कुंभार झोपलेले असतात तेव्हा सेठ धनीरामचे लोक तिथे येऊन भट्ट्या आणि घडे फोडून पळून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव आणि बाकी कुंभार जेव्हा कुंभारखान्यात येतात तेव्हा सगळ्या भट्ट्या आणि घडे फुटलेले दिसतात. हे पाहून सगळ्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. हे कसं झालं? आपण तर सगळं बरोबर केलं होतं ना? मुला, हे सेठ धनीरामचे कारस्थान आहे असं दिसतंय. हो, त्याला नकोय की आपण स्वतःच्या बळावर आपलं काम सुरू करावं आणि पुढे जावं. माधव थोडा वेळ विचार करतो, मग आत्मविश्वासाने बोलतो. आपण हिंमत हारू नये. ही आपल्यासाठी दुःखद परिस्थिती आहे आणि जीवनाचा एक धडा आहे. आपण पुन्हा घडे बनवू आणि यावेळी आधीपेक्षा अधिक मजबूत बनवू. माधव आणि गावाचे कुंभार पुन्हा कामाला लागतात. ते रात्रंदिवस मेहनत करतात. यावेळी ते अधिक काळजी घेतात. ते रात्रभर जागून घड्यांची देखरेख करतात. सेठ धनीरामचे लोक पुन्हा तिथे येतात, पण यावेळी सगळे कुंभार जागे असल्याचे पाहून ते परत फिरतात. काही आठवड्यांनी नवीन घडे तयार होतात. मग माधव आणि त्याचे काही साथीदार बैलगाडीत घडे भरून दुसऱ्या गावात नेतात. तिथे एक मोठा व्यापारी त्यांचे स्वागत करतो. तुम्ही फारच छान घडे बनवता. हो साहेब, आमची मेहनत आणि प्रामाणिकपणा हीच आमची ओळख आहे. खरंच अतिशय सुंदर कारागिरी आहे. मी असाच दर महिन्याला तुमच्याकडून घडे घेईन आणि तुम्हाला पूर्ण पैसे देईन. माधव आणि त्याचे साथीदार आनंदाने एकमेकांकडे पाहतात. इकडे सेठ धनीराम आपल्या दुकानात एकटाच बसलेला असतो. त्याच्याकडे कुठलाही ग्राहक येत नाही. शेजारी उभा असलेला धनीरामचा नोकर त्याला म्हणतो, सेठजी, आता तरी कोणीही तुमच्याकडून घडे विकत घेत नाही. सगळे माधवकडे जात आहेत आणि तो हळूहळू श्रीमंतही होत आहे. हो, पण काय करू? मी माझ्या चलाकीमुळे स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे. जर मी माधव सोबत काम केलं असतं तर आज मीही प्रगती करत असतो. तेवढ्यात माधव आपल्या आईसह तिथं येतो. माधवला पाहून सेठ धनीराम म्हणतो, मला माफ कर माधव, मी तुझ्याशी खूप अन्याय केला आहे. ठीक आहे सेठजी, पण लक्षात ठेवा, ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो आणि तो सगळ्यांना त्यांच्या कर्माचे फळ देतोच. बरं, पण माधव, आज तू इथे काय कामाने आलास? सेठजी, मी आज तुमच्याकडे नेहाचा हात मागायला आलो आहे. ठीक आहे माधव, मलाही वाटतं माझी मुलगी तुलाच पसंत करते. मी या नात्याला तयार आहे. माधव आणि नेहा एकमेकांकडे पाहून हसतात. यानंतर सेठ धनीराम स्वतःच्या मुली नेहाचं लग्न माधवशी लावतो. आता सेठ धनीरामही माधव आणि इतर कुंभारासोबत मिळून काम करू लागतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.